मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आणि दादांचे अगदी निकटवर्तीय राजवर्धन शिंदे आत्ता आपल्या सोबत आहेत। दादांबद्दलच्या काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? कारण मी ज्यावेळी बारामतीत आम्ही बघितलं की तुम्ही अगदी दादांचे जवळ किंवा दादा हक्काने काही गोष्टी तुम्हाला सांगत होते, काय नेमक्या आता तुमच्या भावना आहेत? गेल्या 30-35 वर्षापासून दादांचा आमचा संबंध आणि दादांनी जे तालुक्यावर जे प्रेम केलं, सगळ्या सहकारी संस्था असतील, प्रत्येक जनतेचे सगळे प्रत्येक प्रश्न असतील, त्या प्रश्नामध्ये दादांनी एवढं बारकाईने लक्ष, आज दादांची आम्हाला एवढी सवय झालेली आहे, आज दादा गेलेत हे असं आम्हाला अजून मनाला पटायलाच तयार नाही आहे, परंतु ते आता सत्य आहे। आमची आता अपेक्षा अशी आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये दादांना सगळा तालुका पोरका झाला आहे, आता हिची जबाबदारी आता आमच्या वहिनी साहेबांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे, तरच आम्हाला इथून पुढं आम्हाला कोणातरी आधार बारामती तालुक्याला महाराष्ट्राला मिळेल असं आम्हाला वाटते। वहिनींनी ती जबाबदारी घ्यावी हीच आमची आत्ता अपेक्षा मोठी आहे। तुमच्याच पक्षातले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांचं म्हणणं की सुनेत्रा पवारांनी राज्याचं उपमुख्यमंत्री व्हावं, पक्षाची जबाबदारी सांभाळावी। तुम्ही हे सगळं कारभार बघितलेलं आहे, सगळं जवळून पाहत आहेत, काय वाटतं की तुमच्या नेमक्या काय भावना आहे? तेच की मी दादांचं काम जे पाहिलेलं आहे ते दादांचं काम, जी कामाची पद्धत, जी कामाचा तिचं जे स्पीड होतं ते स्पीड वहिनीसाहेब ते करू शकतात, त्यामुळे वहिनीसाहेबांनी यामध्ये लक्ष घालावं, त्यांनी त्याची घ्यावं, दादांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि दादांनी वहिनींनी उपमुख्यमंत्रीपद जर घेतलं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, जनतेला त्यांना एक मोठा आधार मिळू शकतो, ही अशी आमची भावना आहे। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची दादांची इच्छा होती किंवा दादा सातत्याने बोलून पण दाखवत होते। आत्ता देखील काही लोकांचं म्हणणं आहे की दादांच्या या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर तशा पद्धतीचं एकूण होणार होतं, तशी चर्चा देखील झाली होती। तुम्हाला काय वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आता तरी एकत्र आल्या पाहिजे? नक्कीच एकत्र आलं पाहिजे। इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रवादीची सर्वच राष्ट्रवादी उपयोग करणारी मंडळी जे सर्व आहेत त्यांना आधार जर असेल तर एकत्रित येऊन भविष्यकाळामध्ये त्या जनतेला सहकार्य करणं, मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादी एकत्र येऊन ही झाली पाहिजे अशी माझी पूर्ण इच्छा आहे। तर आपण पाहिलं तर राजवर्धन शिंदे यांची देखील मागणी आहे की ते म्हणतात की सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळावी, राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घ्यावं, कारण ज्या पद्धतीने बारामती सध्या दादांच्या गेल्यानंतर पोरकी झालेली आहे, त्याला नेतृत्व देण्याची गरज आहे आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी ती जबाबदारी सांभाळावी अशी मागणी आता राजवर्धन शिंदे आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुक्याकडून तशी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।